नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव. मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन दाखवणार आहे. 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायसाठी शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा मित्र, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत माझ्या व्हिडिओला फॉलो करा. अरुणेश्वर धाम 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन करायला तुम्हाला प्रथम चांदूर बाजार येथे यावे लागेल. चांदूर बाजार हे अमरावतीवरून 35 किलोमीटर अंतरावर आहे. चांदूर बाजारवरून तुम्हाला डाव्या साईडवर वळा लागेल. डाव्या साईड वळल्यावर अचलपूर परतवाडा या रोडवर तुम्हाला यावे लागेल. मी इथून 11 किलोमीटर अंतरावर टोंगलापूर फाटा आहे. इथून तुम्हाला उजवीकडे वळावे लागेल. टोंगलापूर पोचल्यावर तुम्हाला रोपवाटिका लागेल. रोपवाटिकावरून तुम्हाला सरळ जावे लागेल आणि टोंगलापूर या गावात पोचल्यावर तुम्हाला उजव्या साईडला पिंपळाचं झाड लागेल. पिंपळाच्या झाडापासून आणखी तुम्हाला उजव्या साईडला वळावे लागेल. उजव्या बाजूला वळल्यावर सरळ सरळ तुम्हाला पूर्णा नदीचा पूल लागेल. हा पूर्णा नदीचा पूल क्रॉस झाल्यावर डाव्या साईडला तुम्हाला आणखी एक पिंपळाचं झाड लागेल. त्या पिंपळाच्या झाडापासून आणखी तुम्हाला लेफ्ट मारावे लागेल आणि हा तळाव तुम्हाला क्रॉस करावे लागेल. हा तळाव क्रॉस केल्यानंतर अरुणेश्वर धाम इथे आपण पोचून जाल. आम्ही तर पोचलो, तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट द्या. इथे पोचल्यावर प्रथमच तुम्हाला धुनीवाले दादाजीचं मंदिर लागेल. मंदिराच्या उजव्या हातावर अरुणेश्वर धामचा रस्ता आहे. या मंदिराचा एक नियम आहे की इथे स्नान करूनच आपल्याला दर्शन करावे लागते. म्हणूनच येताना सोबत एक एक्स्ट्रा ड्रेस आणि टावेल वगैरे घेऊन या. सोबतच अंडरपॅन्ट वगैरे पण आणा. हे मंदिर पुरातन काळापासून पूर्णा नदीच्या काठी वसलेले आहे. अमरावतीवरून अगदी 1.5 तासाचा रस्ता आहे. इथे येऊन आपल्याला सुंदर दृश्य पण पाहायला मिळते. येथून सरळ गेल्यावर डाव्या साईडला गुफा लागते. या गुफेतून आपल्याला अंदर जावं लागते. गुफा पार झाली की आपल्याला छोटेसे शिवलिंग लागते. या शिवलिंगाचे दर्शन करा आणि डाव्या हातावर वळा. डाव्या हातावर वळल्यावर आणखी एक भुयार लागते. या भुयारातून आपल्याला खाली जायचे आहे आणि खाली गेल्यावर आपल्याला कुंड लागते. या कुंडातून आपल्याला स्नान करून म्हणजे या कुंडामधून आपल्याला वर जावे लागते. विशेष म्हणजे 12ही महिने इथे थंडावा राहते मित्रांनो. नमो पार्वती पते, हर हर महादेव. पानी ही पानी, हम जा रहे पानी के अंदर. 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायला या. मी तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग दाखवतो. आम्ही चाललो खाली. या शिवलिंगावरच 12 ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो. या मोठ्या शिवलिंगावर काठाने छोटे छोटे 12 शिवलिंग बनवले आहे. ते येऊन एकदम मन प्रसन्न होते. असेच नवीन नवीन मंदिराविषयी मी तुम्हाला माहिती देत जाईल मित्रांनो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि सोबतच कमेंटमध्ये हर हर महादेव पण लिहायला विसरू नका. इच्छा पुजारीचं म्हणणं आहे की इथे येऊन प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होतात. मग तुम्ही पण एकदा व्हिजिट नक्की द्या, नक्की या. महादेव तुमची इच्छा पूर्ण करो अशी मी प्रार्थना महादेवाला करतो. मग आम्ही पण दर्शन घेऊन घेतो आता. आणि या मंदिराचे आणखी एक नियम आहे. इथून निघाल्यावर तुम्हाला पुन्हा स्नान करता नाही आणि बेल्ट वगैरे घालून दर्शनाला येता नाही. मग दर्शन करून तुम्ही दादाजी धुनीवालेचे पण दर्शन घेऊ शकता. असाच मला तुमचा सपोर्ट मिळाला तर मी असेच नवीन नवीन मंदिराविषयी माहिती तुम्हाला दाखवेल आणि सांगेल. बस माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. बोला मग हर हर महादेव.